पैशाचा माज आहे तुला, तुझ्या पाठीमागं सगळ्यांची ताकद आहे, तर देऊन टाक ना लोकांचे पैसे, कशाला ठेवतोय? हा गरीब माणूस आहे, शेतात राबणारा माणूस आहे, त्यांच्या खात्यावरती तुम्ही 1,10,00,000 कर्ज चढवलंय उतार्यावरती. बँक जयंत पाटला ताब्यात आहे का नाही हे तर तुम्हाला मान्य आहे. आता कारखाना कुणाच्या ताब्यात आहे? जिल्हा बँकेवरती पहिली कारवाई झाली पाहिजे आणि ते संचालक पहिले जेलमध्ये गेले पाहिजेत की त्यांनी शेकडो कोटी रुपयाचा घोटाळा या जिल्हा बँकेच्या माध्यमातून केलाय. आमची सत्ता आली तर राजाराम पाटलाचा पुतळा काढून आम्ही नदीत फेकून देणार, लिहून टाका डायरेक्ट. त्यामध्ये 2-4 कोटी रुपये त्या काळात दिले असते, सुतगिरणी चालली असती, पण त्यांना ती विकायची होती. आम्ही कधी कारखान्याचं नाव पण काढलं नाही. मागे एकदा आम्ही निवडणूक लावली होती कारखान्याची, सगळे पळवले, आम्हाला माहित होतं निवडून येत नाही, पण ताणायला काय अडचण आहे. लोटेवाडीच्या माळावरच्या जमिनीची 40 कोटी रुपये कागदोपत्री दाखवले आणि आटपाडीच्या सुतगिरणीची जमीन आहे ती 4 कोटी रुपयाची आहे. आता जन कोणी दाखवली तो पहिला जेलमध्ये ह्याच्या आधी जाईल. आम्हाला त्यांच्याशी बसायचं आहे, बोलायचं आहे, जायला हा रात्रीचा तू येऊ शकतो चोरून, पण दिवसा तुझ्याबरोबर काय बसू शकत नाही कोणी, कारण रात्रीची चोरून भेटायची त्याला सवय आहे. पैसे जास्त असल्यानंतर अक्कल आणि बुद्धी आणि नियतीमध्ये फरक पडतो, असं काय होत नसतं. या तालुक्यातल्या, सांगोला तालुक्यातल्या आणि मान तालुक्यातल्या जवळपास 11,500 सभासदांनी, तेव्हा त्यांच्याकडे पैसे नव्हते, तेव्हा कर्ज काढून, सोसायट्या काढून, सावकाराकडून पैसे घेऊन, गळ्यातलं दागिने विकून त्यांनी त्या सभासदाची फी भरलेली आहे. काय लोकांना वाटतं की आम्ही राजकारण करतोय, आम्हाला राजकारण करायची गरज काय? राजकारणाचा विषय होता तेव्हा राजकारण झालं. या चौकात आपली सभा झाली होती तेव्हा ती राजकीय सभा होती. आजची सभा राजकीय सभा नाही आहे. आजची सभा अशी आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक कारखाने विकले गेले, तसा आटपाडीचा मानगंगा सहकारी साखर कारखाना विकला जाऊ नये. पण त्याच्याशी आमचा जिव्हाळा का आहे? कारण तिथल्या जमिनी ह्या देशमुखांच्या नाहीत. तिथं ज्या 229 एकर जमिनी दिलेल्या आहेत त्या देशमुखांच्या पाहुण्यांच्या नाहीत. ज्याचं जातं त्याला कळतं. बांध पोखरला म्हणून या महाराष्ट्रामध्ये शेकडो मर्डर झालेले आहेत. बांध फोडला, शिरड रानात गेली म्हणून मारामाऱ्या झालेल्या आहेत, मशीन बका खाल्ली म्हणून मारामाऱ्या झालेल्या आहेत, महिना 2-2 महिने जेलमध्ये आहेत. कितीतरी प्रकरण आहेत. आपल्या परिसरात पण अशी प्रकरणं आहेत. कुत्रं दारात आलं, कोंबडं दारात आलं म्हणून मारामाऱ्या कितीतरी झालेत. तुमच्याकडे मिटवायला आलेत, आमच्याकडे मिटवायला आलेत, पोलीस स्टेशनला आहेत, एवढ्या किरकोळ कारणावरती. पण जेव्हा तुम्ही 229 एकर जमीन बिना पैशाची, बिना मोबदला कारखाना काढतो, कारखान्यामध्ये तुम्हाला कामाला घेतो आणि म्हणून जर घेतली असेल तर त्या विषयावरती त्या शेतकऱ्यांच्यासाठी आवाज उठवणं हे गोपीचंद पडळकरचं काम आहे आणि ते कर्तव्य आहे. या तालुक्यातल्या, सांगोला तालुक्यातल्या आणि मान तालुक्यातल्या जवळपास 11,500 सभासदांनी, तेव्हा त्यांच्याकडे पैसे नव्हते, तेव्हा कर्ज काढून, सोसायट्या काढून, सावकाराकडून पैसे घेऊन, गळ्यातलं दागिने विकून त्यांनी त्या सभासदाची फी भरलेली आहे. त्या सभासदांच्या आत्मीयतेचा हा विषय आहे आणि म्हणून या कारखान्यावरती आवाज उठवणं ही आमची जबाबदारी आहे असं समजणारे आम्ही कार्यकर्ते आहोत आणि म्हणून आम्ही हा विषय हातामध्ये घेतला. बरं, कारखान्याच्या बाबतीत आम्ही बोललो नसतो. अगोदर सुतगिरणीचा विषय समोर आला. सुतगिरणीचा विषय माहित आहे ना काय झालाय? बनपुरी गावातील 19 शेतकऱ्यांची ती जमीन, भूमिहीन शेतकऱ्यांना मिळालेली जमीन, ह्या लोकांनी सांगितलं की आता सुतगिरणी काढायची आहे आणि सुतगिरणीला तुमची जमीन आम्हाला पाहिजे. त्या लोकांनी जमीन देऊन टाकली. तुम्हाला सुतगिरणीत कामाला घेतो. सुतगिरणीत मला वाटतं 5,000च्या का 7,000च्या वर पगारच नाही, 10,000 असेल, मला माहित नाही. बांगलायला तिथं 500 रुपये मिळतात, तिथं 300 रुपये मिळतात, 9-10 हजार रुपये पगार आहे. त्या लोकांनी जमीन दिली. आता सांगा, सुतगिरणीची जमीन जवळपास 65 एकर जमीन आहे ना, 67 एकर जमीन आहे सुतगिरणीची. आता सुतगिरणी बंद पाडायला कारणीभूत पण अमर्श देशमुख आहे. डाव बघा, 2-4 कोटी रुपये त्या काळात दिले असते, सुतगिरणी चालली असती, पण त्यांना ती विकायची होती.
आणि विकून स्वतः घ्यायची होती. छोटू पुजारी म्हणाल होती, त्यांना माहीत आहे सगळं, कारण तो त्यांचा सहकारी आहे जवळचा, त्यांना सगळं प्रकरण माहीत आहे. बँकेला 5-7 कोटी भरले असते तर ते प्रकरण सूतगिरणी लिलावात गेली नसती, परंतु सूतगिरणी लिलावात गेली. कितीला लिलाव काढला बँकेनं? 40 कोटी रुपयाला सूतगिरणीचा लिलाव काढला. हे जिल्हा बँक. आता हे जिल्हा बँक, ह्या बँकेची चौकशी सुरू आहे. जवळपास 22 मुद्दे असे आहेत की त्यांना दोषी ठरवलंय, परंतु अजून त्याच्यावरती कारवाई झाली नाही. मी आणि सदाभाऊ गेले 2 महिने सातत्यानं प्रयत्न करतोय आणि जिथं कुठं भेटण्याची आवश्यकता आहे तिथं भेटलोय. कारवाई होईल असं आजच्या दिवशी वाटतंय, उद्या काय होतंय अजून माहीत नाही, कारण राजकीय गणितं सारखी बदलायला लागलेली आहेत. परंतु जिल्हा बँकेवरती पहिली कारवाई झाली पाहिजे आणि ते संचालक पहिले जेलमध्ये गेले पाहिजेत की त्यांनी शेकडो कोटी रुपयाचा घोटाळा या जिल्हा बँकेच्या माध्यमातून केलाय. जिल्हा बँकेनं 40 कोटीचा लिलाव जाहीर केला. आता 5 सूतगिरण्या विकाय काढले त्यांनी, ह्यांच्याच आहेत या टाक्यांच्या, त्यात आटपाडीची पण आहे, त्यात खानापुराची आहे, जयंत पाटलाच्या 2 सूतगिरण्या आहेत आणि तासगावची सूतगिरणी आहे. त्यात भाऊ बोलतील ते सगळे कागदपत्र सगळे काढून घेऊन आलेले आहे. 40 कोटीचा लिलाव असणारी बँक सूतगिरणी बँकेनं 11 कोटी रुपयाला विकली. किती? 11 कोटीला. म्हणजे किती कमी झालं? 29 कोटी इथंच कमी झालं. फायदा किती झाला? 29 कोटीचा फायदा झाला. आता त्याचं व्हॅल्युएशन 11 कोटी बँकेनं ह्यांना दिली. सरकारी व्हॅल्युएशन किती निघालं? 100 कोटी. तुम्ही आता इथं बरेच जमिनीचे व्यवहार करणारे गडी इथं आहेत, त्यांना माहीत आहे स्टॅम्प ड्युटी किती आहे. 11 कोटीची स्टॅम्प ड्युटी भरायला पाहिजे होती त्यांनी 6-7%, 70, 60, 70, 80 लाख रुपये. परंतु रजिस्ट्रार ऑफिसनं 100 कोटीची स्टॅम्प ड्युटी भरून घेतली की जे 6-6.5 कोटी रुपये होती. किती? नुसती स्टॅम्प ड्युटी भरली 6-6.5 कोटी. 6.5 कोटी दिली तर ती सूतगिरणीच वाचत होती, परंतु त्यांना वाचवायची नव्हती. ह्याच्या पुढे जाऊन त्यांनी त्यातली 46 एकर जमीन 46 एकर जमीन त्याचं प्लॉट पाडले, त्यात विकले. ह्यातला एखादा आणि कुणी घेतला असलं तर मला माहित नाही. ते 10 लाखानं 15 लाखानं प्लॉट विकले. त्याचे जवळपास 200 कोटी रुपये झाले. किती? 200 कोटी रुपये झाले. सरकारनं 24 कोटी रुपये यांना दिले होते. सरकारचे 24 कोटी भरणं अपेक्षित असताना त्यांनी फक्त 200 कोटीतले सरकारला 10 लाख रुपये भरलेले आहेत. किती? 10 लाख रुपये. त्याची सगळी कागदपत्र काढली. तिथं सहकार आयुक्तानं तुमच्यावरती फौजदारी का करण्यात येऊ नये अशा पद्धतीचं सुद्धा नोटीस या सूतगिरणीला काढलं होतं. आणि म्हणून परवा आम्ही भेटलो की या सूतगिरणीची चौकशी व्यवहाराची झाली पाहिजे, तो व्यवहार रद्द झाला पाहिजे आणि त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करून ते सगळे पैसे वसूल केले पाहिजेत अशी मागणी आम्ही परवा केलेली आहे. आणि त्यांनी शब्द दिलाय की आम्ही चौकशी करू आणि त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करू. मी आणि सदाभाऊ तिथे गेलो होतो, स्वतः आम्ही दोघं साक्षीदार आहे. हे प्रकरण सुरू आहे, हे चालणार. आता आम्ही इकडून दोघं गेलं का तिकडून चौघं जाणार आहेत, हे आम्हालाही माहीत आहे, हे सगळं गणित माहीत आहे. परंतु हे एकदा अरे लोकांचं आहे, ही प्रॉपर्टी आमची आहे, सभासदांची प्रॉपर्टी आहे, ही कुणाची स्वतःची खाजगी मालमत्ता नाही. तुम्ही तुमचे प्रॉपर्टी विका ना, प्लॉट पाडा ना, काही करा, त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. परंतु जेव्हा सभासदाची एखादी संस्था असते त्या संस्थेची तुम्ही विक्री करता, त्याचा व्यवहार करता आणि त्याचा धंदा मांडता, हा धंदा बंद झाला पाहिजे यासाठीचा आमचा हा अट्टास आहे. आणि म्हणून जे सहकारी सूतगिरणीचं झालं तेच आता कारखान्याचं होणार आहे. कारखान्याचं ह्याच्यापेक्षा वेगळं काय होणार नाही आहे. कारखान्याचं कर्ज किती आहे? जिल्हा मध्यवर्ती बँकेचं कर्ज आहे 118 कोटी, बँक ऑफ इंडियाचं कर्ज आहे 85 कोटी, धनश्री मंगळवेळा बँकेचं कर्ज आहे 22 कोटी, दत्त कोल्हापूरचं 50 कोटी, तिरुमल्ला दिल्ली 20 कोटी, विठ्ठल पंढरपूर 4 कोटी, कर्मचाऱ्यांचं देणं 11 कोटी, शेतकऱ्यांच्या ऊसाचं बिल देणं 3 कोटी, तोडणी वाहतूकदारांचं 1.5 कोटी, इतर देणी 20 कोटी, एकूण झाले 334 कोटी. आणि 5-25 राहिले असतील आमच्याकडून. पण कारखाना कितीचा आहे? 50 कोटीचा. कर्ज झाले किती? 350 कोटी.
बरं हे काय त्यांच्या नाही उतार्यावरती यात आता इथं चेअरमन बसलेत बघा बनपुरी कुठे गेले मला आता दिसले उभा राहा की यांच्यावरती 1 कोटीचं कर्ज आहे किती हे का 10 लाख माझ्याकडून चुकून राहिलं 1 कोटी 10 लाखाचं आणि तो मिजाजगिरी तिथं बोलतोय मीडियात अरे तू जहागीरदार आहेस तू एवढा मोठा पैसेवाला आहेस तर कशाला देऊन टाक ना पैसे भरून टाक ना तुला एवढा रुबाब आहे तुझं एवढं सगळं मान सन्मान आहे पैशाचा माज आहे तुझ्या पाठीमागं सगळ्यांची ताकद आहे तर देऊन टाक ना लोकांचे पैसे कशाला ठेवतोय हा गरीब माणूस आहे शेतात राबणारा माणूस आहे त्यांच्या खात्यावरती तुम्ही 1 कोटी 10 लाखाचं कर्ज चढवलंय उतार्यावरती ह्या माणसानं भरायचं कुठलं लाजा वाटत नाही तुम्हाला आणि रुबाब करता आणि तुम्ही सांगता की त्यांनी जरा कमी बोललं पाहिजे परत बोलायला जागा परत काय बोलायचं आहे अरे राजकारण गेलं खड्ड्यात असलं राजकारण आम्हाला गरज नाही एखादा झडपी सदस्य येईल नाही तर पडल पंचायत समिती येईल नाही तर पडल काय त्यात आहे असलं राजकारण आम्ही करत नाही आणि त्याची आम्हाला गरज पण नाही त्याची आवश्यकता पण नाही असलं चाटू राजकारण करायचं आज शिक्षकांच्या पगारावरती तुम्ही कर्ज काढली इकडून मेसेज आला पगारांचा भाव ना फक्त तुमचा पगार आल्यापासून टूक वाजतंय तेवढंच वाजतंय परत दुसऱ्या वेळेला एकदा टूक वाजतंय गेलं 1 लाख पगार असला 500 रुपये खात्यावर राहते अरे बाबानो हे किती गंभीर आहे बघा गेले 15 वर्षे हे सुरू आहे जर त्या शिक्षकाचं पोरग पहिलीत असेल बघा आणि त्याच्यावरती कर्ज काढला असेल आणि आता त्याचं ग्रॅज्युएशन झालं त्याला पैसे नाहीत मिळाले ना त्याला क्लासला मिळाले ना त्याला चांगल्या कपड्याला मिळाले शिक्षकाचा पोरगा म्हटल्यावर राहतेच ना गाडी ना काय अख्खी एक पिढी बर्बाद केली शिक्षकांची आणि दुसरी त्यांच्या पोराची त्यांचं करिअर बर्बाद झालं ना त्यांची लग्न झाली ना चांगली स्थळं मिळाली त्यांच्या मुलींना ना चांगलं शिक्षण मिळालं पण त्याचं काय देणं घेणं नाहीये आणि शिक्षक पण काय बोलत नाहीत अरे गुलाम बरे रानात राहणारा मजूर मालक जर त्याला खडसावून बोलला दुसऱ्या दिवशी त्याची फटफटी घेऊन पळून जातं कामाला येत नाही त्याला हुडकायला लागतो माझी फटफटी कुठे गेली पोलीस याला हुडकून आला ज्याला 300 रुपये 400 रुपये 500 रुपये हजेरी असते तो सुद्धा स्वामीबानी निघतो ज्याला त्याला वाटतंय माझी बदली अरे बदली किती जणांची होईल कासेगावला तिथं जागा असतील तेवढीच होईल ना 20 जणांची होईल बाजूला वाढेल किती 20 जणांची होईल 40 जणांची होईल ना 40 जण तयारी ठेवा ना आणि बाकीचे बंड करा ना काय त्यामध्ये जर तुम्ही बंड नाही केलं काय जन्म पुन्हा आहे का आयुष्य गेलं 58 वयापर्यंत तुम्हाला जर काही मिळालं नाही तर तुमच्या पुढच्या आयुष्यात काय मिळणार आहे आज हे सगळं प्रकरण कुणाला माहीतच नाही कसं चाललंय काय चाललंय आता हे कारखाना घेणार तिथलं सगळं प्लॉट पाडणार आता आमच्या लोकांची जमीन गेली 1 महिना झालं भाऊ कागदपत्र हुडकते ती पोरं तहसील कार्यालयामध्ये तिकडं रजिस्टर ऑफिसला दस्त एक पण दस्त सापडना म्हणजे ह्या जमिनीचा दस्त केलाय का नाही आज मी तुमच्या समोर बोलत असताना सुद्धा एक पण कागद ऑफिसमध्ये मिळाला नाही 2 पोरं पूर्ण वेळ त्या कामात आहेत कागद काढायला 1950चा दस्त सापडतोय 1960चा दस्त सापडतोय पण 1985 ला कारखान्याचे दस्त केलेले ते सापडत नाहीत अजून एक पण नाही 229 एकरापैकी दस्त त्यांना सापडला आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की ज्या लोकांनी तुम्हाला जमीन दिली कारखान्यासाठी तो कारखाना आता तुम्ही खाजगी करायला लागलाय विकत घ्यायला लागलाय 229 एकरापैकी 29 एकर जमीन कारखान्याला पुरेशी आहे किती 29 एकर जमीन कारखान्याला पुरेशी आहे 200 एकर जमीन परत त्या शेतकऱ्याला तुम्ही देऊन टाका तुम्हाला जर खरंच या तालुक्याचं नेतृत्व करायचं असेल या तालुक्याच्या लोकांचं तुम्हाला कल्याण करायचं आहे तर तुम्ही त्या 200 एकर अरे त्यांच्याकडे 20 गुंठ जमीन शिल्लक आहे मी पहिल्यांदाच पुजारवाडीत गेलो त्यांनी पण मला कधी बोलवलं नव्हतं पलीकडच्या पुजारवाडीमध्ये तर त्यांनी स्टोरी सांगितली की 20 गुंठ जमीन शिल्लक आहे त्याच्यावर पण 5 लाख काढलेत 1 एकर जमीन शिल्लक आहे त्याच्यावर 10 लाख काढलेत नाहीतर तुम्हाला कामावर काढून टाकतो कामावर कुठं चुट्या गोळा कराय आमचं गडी तिथं कुठं आहेत रस झाला का नाही ती व्यवस्थित झालाय का नाही चुया कुठं पडल्या गाड्या कुठं लागल्या आमचं काही एमडी आहे का नाही हे असं बाहेरनं फिरायचं वॉचमन
पंपावरती तेल घालायला, आणि तुम्ही आज त्यांच्या सगळ्या प्रॉपर्ट्या काढून घेतल्या. आता तिथं 3 लाख 4 लाख 5 लाख प्लॉटचं दर निघू शकतात. ते म्हणते तिथं घाण पाणी जाते मग प्लॉटचं दर कसं पडते. उद्या पाडा, लगेच कळतंय काय आहे ते, आणि ती त्या शेतकऱ्याला द्या, त्यांचं ते विकून टाकतात. जर तुम्हाला करायचंच आहे ना लोकांसाठी काम, तर तुम्ही अशा पद्धतीचं काम करा. आम्ही तुम्हाला काही जरी झालं तरी हा कारखाना खाजगी होऊ देणार नाही. त्याला काय करायला लागल ते लागल. आम्ही टोकाची भूमिका यात घ्यायला तयार आहे. टोकाची भूमिका घ्यायची का नाही सांगा तुम्ही. हा, सगळ्यांचं काय मत आहे का ह्यात काय आमचा वैयक्तिक स्वार्थ आहे. हा, आपण टोकाची भूमिका घेतली पाहिजे ना. तालुक्याची एवढी मोठी संस्था आहे, नाहीतर परत तुम्ही ऊस लावाल, परत तुम्हाला तिथं पाया पडायला जावं लागेल. मी काय सारखा सारखा फोन करत बसणार, कुणाला करणार. एवढा तर टोकाचं झालंय. त्यामुळे तुम्ही सगळे विचार करा या विषयावर. तुम्ही सभासद असा अगर सभासद नसा, कारखान्याच्या बाबतीमध्ये आपली भूमिका एकदम स्ट्रॉंग असली पाहिजे. वरची तुम्ही चिंता करू नका. देवाभाऊ चुकीच्या कामाला समर्थन करणार नाहीत, हा विश्वास मी तुम्हाला देतो. त्यांनी त्या दिवशी स्पष्टपणे सांगितलंय की अशा विषयामध्ये मी पडत नाही. कारण 200-300 कोटीची प्रॉपर्टी असणारा कारखाना ह्याला 70-80-100 कोटीत कोण देणार. तसलं कोणी करणार नाही. आणि आता सगळेच असं सावध भूमिकेत आहेत. काय करणार, कसं करणार. आता मार्च तर आहे, मार्च एंडपर्यंत ह्याचा बाजार केला पाहिजे. तिकडं एमडी ह्याचा मोरक्या जयंत पाटील आहे. गणित सगळं समजून घ्या. या जिल्ह्यातले सगळे जे कारखाने विकलेले आहेत त्या कारखान्याचा मोरक्या हा जयंत पाटील आहे. त्याच्याशिवाय कारखाना विकला जात नाही. आता इथं सांगा ना, ही कुठल्या पार्टीत आहे. बँक कुणाच्या पार्टीत आहे. बँक जयंत पाटलाच्या ताब्यात आहे का नाही हे तर तुम्हाला मान्य आहे. आता कारखाना कुणाच्या ताब्यात आहे. किरकोळ माणसाची नावं घेऊ नका, पण कुणाच्या ताब्यात आहे हे तुम्हाला माहित आहे. आता कारखाना लिलावात घेणार कोण आहे, तो कुठल्या पार्टीत आहे. त्याची पार्टी कोणाला माहित नाही. तो म्हणतोय मी या पार्टी, पण त्याची पार्टी कोणाला माहित नाही. मग बँक कशी काय ह्यांना कारखाना देते. म्हणजे ह्याचा मोरक्या कोण आहे, जयंत पाटील आहे. परवा मी कवटे मकाळा गेलो होतो, माझा सत्कार होता. आपला सचिन पण होता खिलारी, त्यांचा पण सत्कार होता. आणि तिथं मला ती माहिती घेतली मी. तिथं भाऊ 140 कोटी कर्ज आहे. आपलं 300च्या वर आहे, पण त्या कारखान्याचं 140 कोटी कर्ज आहे. बँकेनं परवानगी दिल्या जागा विक्री करायला. काय रीतसर दर काय काढलाय, 35 लाख रुपये गुंठा. किती, 35 लाख रुपये गुंठा. जागा किती आहे, किती असेल, 280 एकर. महाकाली कारखान्याची जागा किती आहे, 280 एकर. अरे 140 कोटी फेडायला किती एकर काय लागतंय बघा की. तेवढं इकून ते सभासद ठेवा की. पण नाही, जयंतराव म्हणते बंद पाडा, लिलाव काढा, मी घेणार. पण माझ्या बापानं मदत केली आहे. त्याचं म्हणणं काय, माझ्या बापानं मदत केली आहे. मला ती सगळी लोक परत दुसऱ्या दिवशी आली, मला सांगत होती. मी म्हटलं जयंत पाटलाला कारखाना कशासाठी पाहिजे. तर ते म्हटले प्रॉब्लेम असा आहे, तिथं कारखाना क्षेत्रावरती राजाराम पाटलाचा पुतळा बसवलाय आणि नानासाहेब सगरे साहेबांचा पुतळा आहे. नानासाहेब सगरे साहेबांचा पुतळा हा रस्त्याच्या कडेला आहे, रोडवरनं दिसतोय. आणि राजाराम पाटलाचा पुतळा हा कारखान्याच्या आतमध्ये, ती रोडवरनं दिसत नाही, फक्त कामगाराला दिसतंय. मग जयंत पाटलाला राग काय माहिती आहे का, माझ्या बापाचा पुतळा आतमध्ये का बसवला, आता मी कारखानाच विकत घेणार. आपल्या बापाचा पुतळा कुठं आहे का, थडगं बिडगं आहे का. हा, आपलं थडगं कुठं पूर्वी बांधायचे, आता कोण कोण सांगते ती बांधू नका, सगळ्यांनी काढून नेऊन वड्यात टाकून टाकलं. मग मी त्या सभासदांना म्हटलं, त्या नेत्यांना म्हटलं, आता कारखान्याची निवडणूक लागली आहे, जाहीरनामा काढा आणि जाहीरनाम्यामध्ये तुमचे सगळे मुद्दे टाका. आणि त्यात एक मुद्दा असा टाका, आमची सत्ता आली तर राजाराम पाटलाचा पुतळा काढून आम्ही नदीत फेकून देणार. लिहून टाका डायरेक्ट त्यामध्ये. जर त्या पुतळ्यामुळं जर ह्याला एवढा राग येत असेल की मी अख्खा कारखाना विकत घेणार पैशाच्या मस्तीवरती, पैशाच्या जोरावरती, तर तो पुतळाच काढून आम्ही नदीत फेकून देतो की तुम्ही आम्हाला सत्ता द्या. लोक देतील का नाही. आ, आता जतचा कारखाना तिकडं प्रचार काय करत, गोपीचंद तिकडे उभा राहायचं नाही, बाहेर ना आलाय. आता ह्यानं कारखाना घेतलाय जतचा. तिकडं संभाजी आप्पाचा कारखाना, तिकडं मिरजचा आरगचा कारखाना.
आता इथलं घेता येत ना तर इथल्या लोकांना द्यायचं हे प्रकरण सुरू आहे. हे नीट विषय समजून घ्या व्यवस्थितपणे आणि ह्याच्या विरोधात उठाव करा. अण्णासाहेब डांगे साहेबांचा कारखाना आता सदाभाऊ सांग त्यांच्या आता भाषणात तुम्ही ऐका व्यवस्थितपणे. काल मला हे पत्र दिल्यानंतर व्हायरल झाल्यानंतर मला अहिल्यानगर जिल्ह्यातल्या एका सहकार्याचा फोन आला आणि त्यानं सांगितलं की 54 कारखाने महाराष्ट्रातले विकलेले आहेत आणि त्याची याचिका आम्ही संभाजीनगरच्या उच्च न्यायालयामध्ये खंडपीठात दाखल केलेले आहे. तुमची सदाभाऊंची आम्हाला मदत पाहिजे. मी म्हटलं तुम्ही सोमवारी मुंबईला या. असं एक नाही 54 कारखाने राज्यातले विकलेले आहेत कमी दरामध्ये. आता बाकीचं काय झालंय ते जाऊ द्या, पण हा आटपाडीचा कारखाना आपल्याला विकू द्यायचा नाही. चालवायचा असेल तर तो सभासदांनी चालवायचा. त्याची व्यवस्था कशी करायची तुम्हाला जमत असेल तर द्या. सभासद काय करायचं कसं करायचं आम्ही यंत्रणा उभा करू. सदाभाऊ मी यंत्रणा उभा करतो. जर तुम्हाला सभासदाचा कारखाना चालवायचा होत नसेल तुम्ही सांगा आम्हाला चालवा, आम्हाला करार करून द्या. आम्ही तो कारखाना चालवतो आणि व्यवस्थितपणे चालवतो आणि तो सभासदाचाच राहील असा चालवतो. तो आम्हाला नको आहे अजिबात. म्हणजे हे कधी शेवटचा पर्याय. तुम्ही चालवा सभासदांचा म्हणून, आम्हाला त्यात अजिबात इंटरेस्ट नाही. तुम्ही चालवा पण तो सभासदांचा असला पाहिजे. एवढे वर्ष चालवताय ना तुम्ही, आता आणखी चालवा. कुठल्याही पार्टीने चालवू द्या, आम्हाला त्यामध्ये दुमत नाही. ते म्हणतात गोपीचंद पडळकरला कारखाना बंद पाडायचा आहे. बरं आता मला कारखाना बंद पाडायचा आहे. मग आता एवढे दिवस बंद पाडलाय ते कुणी पाडला? किती वर्ष झाली? 2017 पासून आता 2025 आहे. 8 वर्ष झाली. आम्ही कधी कारखान्याचं नाव पण काढलं नाही. मागे एकदा आम्ही निवडणूक लावली होती कारखान्याची, सगळे पळवले. आम्हाला माहित होतं निवडून येत नाही पण ताणायला काय अडचण आहे. एक जरी फॉर्म भरला तर सगळ्यांना पळायला लागतं. तेव्हा तर सगळ्यांनी फॉर्म भरून पॅनेल लावलं होतं. एवढ्या मोठ्या सभासद जरा कमी होते. सुतगिरणीची पण एकदा आम्ही निवडणूक लावली होती. धुळादादा देवडकर एकदा बिनविरोध सुतगिरणीचे डायरेक्टर झाले होते. आम्ही सारखे प्रयोग करतोय पण त्यात काही यश येत नव्हतं. त्यामुळं कारखान्याच्या बाबतीमध्ये तुम्ही आणि आम्ही सगळ्यांनी सजग राहिलं पाहिजे. सगळ्या पार्टीतल्या लोकांना पण माझं आव्हान आहे. जे विरोध पार्टीमध्ये सामान्य लोक आहेत त्यांनाही आमचं आव्हान आहे की तुम्ही आमच्यासोबत या विषयामध्ये. आम्ही तालुक्याच्या हिताचं आणि शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका घेतोय. वैयक्तिक आमची कुठली भूमिका नाही. वैयक्तिक आम्हाला यामध्ये काही करायचं नाही आणि त्यामुळं या भूमिकेच्या सोबत तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी यायला पाहिजे, ताकदीने यायला पाहिजे. सभासद तर येतील पण सभासद नसलेल्या शेतकऱ्यांनी सुद्धा आमच्या सोबत यावं असं आवाहन मी करगणीमधून या तालुक्यातल्या आणि सांगोला आणि मान तालुक्यातल्या सगळ्या सभासद लोकांना करतोय. जर तुम्ही या महिन्यामध्ये शांत राहिला, मार्च महिना आहे, आज तारीख आहे 28, उद्यापासून 1 मार्च ते 31 मार्च या महिन्यामध्ये या कारखान्याचा बाजार करायची तयारी यांनी केलेली आहे. जर तालुक्यातली लोक झोपली तर हा कारखाना तुम्हाला विकलेला दिसेल आणि तो प्रस्थापितांच्या घशात गेलेला दिसेल. परत तुम्हाला तिकडे फिरकायला सुद्धा अधिकार नाही. ते जे तिथं आता ज्यांची मूळ जमीन वाली लोक आहेत त्यांना सुद्धा तिथं येऊ दिलं जाणार नाही. म्हणून तुम्ही सगळ्यांनी या बाबतीमध्ये सजग व्हा आणि ताकदीनं सगळे तुम्ही पुढे या. कसल्याही परिस्थितीमध्ये कारखाना हा सभासदांचा राहतोय, कारण एवढा बाजारच केला, एवढा सगळा भानगडी केलेत आणि हे सगळं कागदोपत्री आहे. यातनं कुणी वाचवू शकत नाही. आजचं उद्या जाईल. सुतगिरणीचं मी सांग नाही ते लय व्यवस्थित केलंय. अरे चोऱ्या करणारा माणूस कुठंतरी चुकत असतो. आपल्या घरात चोऱ्या करून गेला ते काय तर राहतं, पोलीस आणतात नाही शोधून. काय चोर महिनाभर सापडत नाहीत, 2 महिने सापडत नाहीत, 6 महिने सापडत नाहीत, वर्षानं सापडतो. लोकांना वाटतं अरे चोरी करून गेला सापडला कसा नाही, काहीतरी त्याचं राहतं. आता ह्या चोरा तर सगळं कागदोपत्रीच राहिलंय. सगळे पुरावे आहेत. एवढा मोठा बंच आहे. सगळ्या अधिकाऱ्यांनी नोटिसा काढलेल्या. तुम्ही कशा पद्धतीने ह्यांनी या जमिनीच्या बदल्यामध्ये लोटेवाडी आणि इटकी गाव माहिती आहे ना सांगोला तालुक्यामध्ये, तिथं माळाची जमीन घेतल्या. काय ती जमीन घेतल्या, तिची किंमत किती दाखवल्या? 40 कोटी रुपये. हा महादेवराव मी दबकत बोलते. 40 कोटी रुपये आणि आटपाडीतल्या जमिनीची किंमत दाखवल्या 4 कोटी रुपये. बघा डोकं. त्यांना वाटलं ह्याच्यानं काय माहित नाही, असे ठोकायला लागलेत. आता ही सगळी कागद आल्यानंतर डोकं धरून बसलेली. तिकडं इटगीच्या आणि लोटेवाडीच्या माळावरच्या जमिनीची 40 कोटी रुपये कागदोपत्री दाखवलंय आणि आटपाडीच्या सुतगिरणीची जमीन आहे ती 4 कोटी रुपयाची आहे. आता ज्यानं कोणी दाखवली तो पहिला जेलमध्ये ह्याच्या आधी जाईल, जो कोण व्हॅल्युएटर असेल तो.
म्हणजे असं सगळा व्यवस्थितपणे त्यांनी नियोजन केलेलं आहे आणि बोलतोय रुबाबात एवढं ना, अरे बापरे, जणू काय ह्यो अख्खा तालुकाच ह्यो चालवतोय, अख्ख्या तालुक्यातल्या चुलीबिली ह्योच पेटवतोय, सगळ्या घरात धान्य आणून टाकतोय, साखर बेकर पावडर सगळं ह्योच भरतोय, अशा रुबाबात बोलतोय नाही सांगा. असं नाही तसं नाही, ते मी सुतगिरणी परत दिल्या, भाषा काय, मी सुतगिरणी परत दिल्या. आता सरकारचं 24 कोटी, त्यातलं भरलं 10 लाख रुपये, बँकेचा लिलाव 40 कोटीचा, तो घेतला 11 कोटीला, म्हणजे 11 कोटी 10 लाख रुपये. ह्यानं कमवलं 200 कोटी रुपये आणि ती सगळं परत भंगार परत सुतगिरणी नावावर केलंय आणि परत सरकारचं पैसे ह्यांनी फेडायचं. मी परवा वस्त्रोद्योग मंत्री महोदयांना भेटलो, म्हणलं ह्यो धंदा बरा आहे, म्हणलं राज्यामध्ये चालू आहे. ते म्हणले काय झालंय, मी म्हणलं असं अहो म्हणले सगळे बाकीचे लोक कापडं घालायला येतात, तुम्ही कापडं काढायला आलाय. म्हणलं ही कापडं काढायची आहेत पण नीट काढा तुम्ही म्हटलं. आणि त्यांनी सगळं बघितलं प्रकरण आणि लगेच सांगितलं की तात्काळ चौकशी करा आणि गुन्हे दाखल करा. आता ह्यांची पळापळी सुरू होईल, ते चालू राहणार आहे, मला माहित आहे. ती ह्याला आज सोडत नाही, ती पण न्यायला 2-4 माणसं आहेत याला, तिकडं मंत्रालयात ह्याला सोडत नाहीत, पण त्याला न्यायला 1-2-3 सगळी माणसं आहेत. तर त्याचाही बंदोबस्त मी आणि सदाभाऊ करतो, त्याच्याबद्दल तुम्ही चिंता करू नका, कारण आम्हाला दुसरं काय काम नाही. आणि आता महिनाभर आम्ही मुंबईत आहे अधिवेशन असल्यामुळं, त्यामुळं हा विषय काही जरी झाला तर तो आपल्याला जाऊ द्यायचा नाही. आणि निवडणुकीचा त्यांच्याबरोबर बसणं हा आपला विषयच नाही. त्यानं कसं काय डोक्यात ठेवलं अजून कोणाला ठाऊ, ते काय आम्हाला येडं राजकारणी समजतोय का काय कोणाच ठाऊ. आम्हाला त्यांच्याशी बसायचं आहे, बोलायचं आहे, जायला दार. हां, रात्रीचा तू येऊ शकतो चोरून, पण दिवसा तुझ्याबरोबर काय बसू शकत नाही कोणी, कारण रात्री जी चोरून भेटायची त्याला सवय आहे. आणि त्यामुळे तो तसला काही विषय होणार नाही. तुला काय कुठं पॅनेल लावाय तिथं लाव, कोणाबरोबर लावाय तिथं लाव, आमची सक्षम आहे पार्टी, उलट आमची माती झाली या नादाला लागून, बरोबर की नाही. आपण चांगल्या पूर्ण ताकदीनं आपण लढवू, पॅनेल लावू, जिल्हा परिषद पंचायत समिती आपल्याकडे आता गडी एवढं मजबूत आहेत, काही चिंता करू नका. आणि तालुक्यातल्या लोकांना माहीत आहे आम्ही काय काम केलंय. 4 वर्ष मी आमदार होतो विधान परिषदेचा, आज 50 लाखाचं हेच काम आहे बघा समोर तुमच्या. प्रत्येक गावात मी काम दाखवू शकतो, प्रत्येक गावात. ह्या गावात किमान 12 ते 13 सभामंडप दिले असतील. किती दिलेत बाळासाहेब? 10 सभामंडप नुसत्या करगणीत दिलेत. 1990 पासून जे आमदार होते त्यांची यादी काढून बघा, त्यांनी 10 दिलेत का बघा. मी राजकारण सोडून देतो. या नुसत्या करगणी गावामध्ये प्रत्येक गावात आम्ही काम दिले, प्रत्येक गावात. महाराष्ट्रभर पण दिले आम्ही गावं. सदाभाऊ मी पोरं इथे, मला एकदा 10 कोटी रुपये नगर विकासचा निधी मिळाला. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या स्मारकाला मी निधी दिला होता. मुंबईमध्ये मानखुर्दला तुम्ही मंदिर बघताय मायका देवीचं, मागे 1 कोटी रुपये दिलेत, आता 5 कोटी रुपये दिलेत. 5 कोटी रुपये आत्ता दिलेत. अरे म्हटलं एकच जागा आहे, शिवा मुडेनं अर्जुन मुडेनं सांभाळून ठेवल्या, लोक रोज घुसायला लागलेत, तर आता 5 कोटी रुपये दिलेत. अख्खं 1-2 एकर जागा तुमच्या ताब्यात राहील मुंबईमध्ये, अशी व्यवस्था केली आहे. आम्ही विधायक काम करतो, आम्हाला राजकारण हे विधायक कामासाठी करायचं आहे. पैसे आल्यानंतर कपडे वगैरे माणूस चांगली घालू शकतो, गाडी बिडी, पण पैसे आल्यानंतर अक्कल बुद्धी आणि नियत बदलते असं अजिबात होत नाही. असा काही खानापूर आटपाडीतल्या लोकांचा गैरसमज आहे की पैसे जास्त असल्यानंतर अक्कल आणि बुद्धी आणि नियतीमध्ये फरक पडतो. असं काय होत नसतं. कपडे बिपडे चांगले येतील, बंगला येईल, गाडी येईल, सगळं गॉगल बिगल भारी येईल, पण तुमच्या बुद्धीत नियतीमध्ये अजिबात फरक पडत नाही. तुमची नियत जी काल होती ती आज आहे, ती उद्या आहे. काय काय जणांचं नशीब चांगलं असतं, प्रोटेक्शन मिळत राहतं, पण एक दिवस नीतीचा काळ आहे, प्रोटेक्शन निघालं ना कातडं पण अंगावर राहत नाही, ते जातच. आणि ते आज ना उद्या जाणार आहे. वेळेची वाट बघा. जे कारनामे सुरू आहे, जे कारनामे झालेत गेल्या अनेक वर्षांपासून, जरा ग्रहमान चांगला असेल म्हणून कोणाचं तरी वरनं जरा ह्याचा फोन, त्याचा फोन, आमचा फोन, तमका फोन असं होत राहतं, तर ते जास्त दिवस टिकत नसतं. गरिबांना त्रास देणं, राजकारणाचा गैरवापर करणं, पोलीस प्रशासनाचा गैरवापर करणं, तहसीलदार कार्यालयाचा गैरवापर करणं, ह्या गोष्टी जास्त काळ टिकत नाहीत. आणि त्याचा प्रत्यय तुम्हाला येईल. मी करगणीतनं बोलतोय. आणि काही दिवसांनी तुम्ही सांगा हे प्रकरण. मी तुम्ही कुठं काही जात नाही, जतला गेलो म्हणजे काय लय लांब गेलो अशातला भाग नाही, जत फार जवळ आहे. आणि त्यामुळं तुम्ही या सगळ्या विषयामध्ये जरा द्वेषानं या विषयात या. नाही तर चाललंय त्यांचं चालू द्या. तानाजी लवटे अध्यक्ष झालाय, आम्हाला काय करायचं. वसंत हाके आज स्टेजवरती आले, ते बोलतात आम्हाला काय करायचं. महादेव पाटील कागद काढतोय, जाऊ द्या एकट्यानं. महादेव पाटील कागद काढतो हे बी कळू द्या तालुक्याला, म्हणून बोललो.
आणि त्यामुळं हे काय एका दोघाचा चौघाचा विषय नाही आहे, हा विषय तालुक्याच्या अस्मितेचा विषय आहे. ही अस्मिता आहे, मता दिवशीची अस्मिता असते. मग कारखाना ही अस्मिता नाही का तालुक्याची? ही तालुक्याची अस्मिता आहे ना कारखाना. आणि तो आमच्या बाप जाद्याच्या रानामध्ये उभा राहिलाय म्हणून आम्हाला राग येतोय, तळपायाची आग मस्तकात जाते. मी तिथं गेलो होतो परवा, तेव्हा त्या मुली रडत होत्या, तिथल्या महिला रडत होत्या की आमची जमीन आमच्या घरच्या लोकांनी दिलेली आहे, आम्हाला आता जनावरं फिरवायला सुद्धा जागा नाही. त्यांच्यासाठी आपल्याला लढणं गरजेचं आहे आणि त्यांच्यासाठी काम करायचं आहे, सभासदांसाठी काम करायचं आहे. आणि हा कारखान्याचा बिझनेस न होता तो कारखाना लोकांचा राहिला पाहिजे, यासाठी आपल्याला काम करायचं आहे. आणि ते आपण निश्चितपणे यशस्वी करू, काय पण करू दे. आता हे सगळे एक होऊन काय काय भानगडी करणार, मला काय करतोय बघू. जर काय नाही जमलं तर जिल्हा बँक तर तिथं जाऊन ठोकून टाकू, सगळं आउट करून टाकू, काय तर करू गडबड, काय सुद्धा मागं पुढं बघायचं नाही. 4-8 दिवस जेलमध्ये जायला लागलं तर चालेल, पण या विषयामध्ये आक्रमक म्हणजे आक्रमक, त्यात आपण मागं घ्यायचं नाही. माझ्यानंतर सदाभाऊ बोलतील.